कुंभ राशी ही एक अशी रास आहे जी जगाला दिसते शांत, स्थिर, प्रॅक्टिकल, पण त्या शांततेच्या मागे एक अनोळखी वादळ असतं, ज्याचा आवाज फक्त कुंभ राशीच ऐकू शकते. किती विचित्र आहे ना. जग म्हणतं कुंभ राशी खूप स्ट्रॉंग आहे, कुंभ राशी खूप शांत आहे, कुंभ राशीला काही फरक पडत नाही. पण खरं काय आहे? कुंभ राशीचं मन कधीच शांत नसतं. ते हजारो विचारांनी भारलेलं असतं, हजारो भावनांनी भरलेलं असतं. ही रास एक वेगळंच जग असतं, जिथे विचार वेगळे, भावना वेगळ्याने जग पाहण्याची दृष्टी तर पूर्णपणे अनोखी. तर मंडळी, तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया. कुंभ राशीचा खरा स्वभाव लोकांना समजतच नाही. ते स्वतःचे सत्य स्वतःच्या मनात इतकं खोल दडवतात की त्यांच्या जवळच्या व्यक्तीलाही त्यांची वेदना, त्यांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष दिसत नाही. कुंभ व्यक्ती प्रत्येक खोलीत वेगळे दिसतात, कारण त्यांच्यात काहीतरी अलौकिक असतं. कधी तुफानी, कधी शांत, कधी दयाळू, तर कधी कठोर. कुंभ राशी म्हणजे विरोधाभासांचा महासागर. बाहेरून मजबूत, आतून नाजूक, बाहेरून स्थिर, आतून अस्थिर, बाहेरून हसतमुख, आतून हजारो प्रश्नांनी जाळलेले. पण सगळ्यात दुखावणारं सत्य काय? लोक त्यांना चुकीचं समजतात, कधी दूर राहतात, कधी त्यांना थंड भावनाहीन समजतात, कधी अहंकारी म्हणतात. पण कुणालाच ठाऊक नसतं की कुंभ राशी लोकांचे मन जपताना स्वतःचं मन कितीदा मोडत असतात. कुंभ राशी इतरांसाठी कितीदा स्वतःला बदलत असतात. कुंभ राशी त्यांच्या भावनांचं किती मोठं युद्ध शांतपणे लढत असतात. ते व्यक्त होत नाहीत, पण त्यांना सगळं जाणवतं. ते बोलत नाहीत, पण त्यांना सगळं दिसतं. ते दाखवत नाहीत, पण त्यांच्या मनात भावना ज्वालामुखीसारख्या धुमसत असतात. कुंभ राशी स्वप्नाळू आहे, पण त्या स्वप्नांच्या पाठीमागे किती रक्त, घाम, वेदना आणि तुटलेली रात्र असते हे कुणालाच ठाऊक नसतं. कुंभ व्यक्ती कधी अचानक दूर जातात, कारण त्यांचा आत्मा तहानलेला असतो. शांतता, स्वतःची जागा, स्वतःची ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही लोक त्यांना वेडे म्हणतात, काही त्यांना स्टबन म्हणतात, काही म्हणतात या राशीला समजूनच घेता येत नाही. आणि हेच खरं सत्य आहे. कुंभ राशीला समजणे म्हणजे एखादं खोल समुद्र वाचवण्यासारखं आहे. त्यांना समजायला तुम्हाला हृदयच नाही, तर एक वेगळीच बुद्धी लागत असते. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास आहे. आज आपण बोलणार आहोत त्या सत्यांबद्दल, त्या कटू जखमी करणाऱ्या पण डोळे उघडणाऱ्या सत्यांबद्दल, ज्या कुंभ राशीच्या वास्तविक आतल्या जगाला स्पष्ट करतात. जगाला कधीच न कळणारे, लोकांनी दुर्लक्षित केलेले, पण कुंभ व्यक्ती रोज अनुभवत असलेले कुंभ राशीची 11 कटू सत्य. तर तयार राहा, कारण पुढची 10 मिनिटे आपल्याला कुंभ राशीचं खरं अनफिल्टर आतलं रूप दाखवणार आहोत, ज्याच्याशी तुम्ही स्वतःला 100% जोडलेलं अनुभवाल. पहिलं सत्य आहे भावनिक, पण भावना व्यक्त करण्याची क्षमता शून्य. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मनात भावना समुद्रासारख्या खोल असतात, पण त्यांना त्या व्यक्त कशा करायच्या हेच कळत नाही. लोकांना वाटतं हे भावनाहीन आहेत, यांना काहीच वाटत नाही, हे मनाने थंड आहेत. पण कटू सत्य काहीतरी अगदी उलट सांगतं. कुंभ व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता असते, पण मनात मात्र सतत वादळ धुमसत असतात. हे ते राग धरत नाहीत, ते दुखावले जात नाहीत, ते खूप जास्त दुखावले जातात. त्यांच्या भावनांचा आवाज इतका मोठा असतो की ते थंड दिसून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते रडू येत असूनही हसतात, ते तुटलेले असूनही मी ठीक आहे म्हणतात, ते मदतीची गरज असताना मी स्वतः सांभाळेन म्हणतात. कुंभ राशी स्वतःच्या कमजोर बाजू कोणालाही दाखवत नाहीत, कारण त्यांना वाटतं त्यांच्या भावनांनी कोणालाही त्रास नको, नाहीतर कोणी त्यांच्यापासून दूर जाईल, म्हणून ते सगळं स्वतःकडेच ठेवतात आयुष्यभर. कुंभ व्यक्तींचे हृदय विशाल आहे, पण ते आतून जखमी आहे. प्रेम मिळवण्याची इच्छा आहे, पण प्रेम कसं मागायचं, कसं व्यक्त करायचं हेच कळत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठे गैरसमज निर्माण होतात. ज्यांना ते सर्वात जास्त प्रेम करतात तेच लोक कधी कधी त्यांच्यापासून दुरावतात, कारण कुंभ व्यक्ती भावना व्यक्त करू शकणं हेच त्यांचं मोठं कटू सत्य आहे. त्यांच्या डोळ्यात हजारो शब्द असतात, पण ओठांवर एकही शब्द नाही. दुसरे सत्य आहे विश्वास ठेवायला वेळ घेतात, पण तुटला तर कायमचे निघून जातात. कुंभ राशीच्या आयुष्यात विश्वास म्हणजे सोन्यासारखा मोलाचा, मौल्यवान आणि सहज मिळणारा नाही. कुंभ व्यक्ती प्रत्येकावर सहज विश्वास ठेवत नाहीत. ते माणसं महिनो, कधी कधी वर्षानुवर्षे ऑब्झर्व करतात. त्यांची वागणूक, त्यांचं बोल, त्यांचे इरादे सगळं तपासून पाहूनच ते कोणाला मनाजवळ आणतात, कारण त्यांच्यासाठी वचन आणि विश्वास शब्द नसतात, ते भावना असतात. कुंभ राशीच्या नात्यांमध्ये स्थिरता असते, कपट नाही, फसवणूक नाही, डबल गेम नाही. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी ते स्वतःला पण बदलतात.
त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधतात, त्यांच्या समस्या आपल्या मनाला लावून घेतात. पण कटू सत्य एवढंच नाही, मोठं सत्य अजून पुढे आहे. एकदा त्यांचा विश्वास तुटला तर ते परत येत नाहीत. माफी देतात पण विसरत नाहीत, बोलतात पण जुळत नाहीत, हसतात पण आधीसारखे प्रेम करत नाही. कुंभ राशीचं हृदय बाहेरून कठोर वाटतं, पण ते खूप नाजूक असतं. त्यांना धोका दिला की त्यांच्या मनात एखादी भेग पडते जी कधीच भरत नाही. ते रडत नाहीत, ते गोंधळ करत नाहीत, ते भांडत नाहीत, ते फक्त शांत होतात आणि शांतपणे आयुष्यभरासाठी दूर निघून जातात. कोणाला कळतही नाही की ते मनातून कधी गेले, कधी नातं संपलं, कधी विश्वास कोसळला. कुंभ व्यक्ती परत वळून पाहतच नाहीत, कारण त्यांच्यासाठी विश्वास तुटणं म्हणजे नात्याचं मृत्यू प्रमाणपत्र. तिसरे सत्य आहे, त्यांना स्वातंत्र्य हवेच. बंधनांचा श्वासही सहन होत नाही. कुंभ राशीचे लोक जन्मतःच स्वतंत्र असतात. त्यांची जीवनशैली, त्यांची विचारशैली स्वतंत्र, त्यांच्या आयुष्य जगण्याची शैली स्वतंत्र, त्यांची स्वप्न, त्यांचे निर्णय सगळं स्वतःचं. ते इतरांवर अवलंबून राहू शकत नाहीत आणि इतरांनी स्वतःवर अवलंबून राहण्याची सक्ती त्यांना अजिबात सहन होत नाही. कुंभ व्यक्ती एखाद्यावर प्रेम करतात, जवळीक ठेवतात, नातं बांधतात, पण त्याच वेळी त्यांना स्वतःची जागा, स्वतःची हवा, स्वतःचा वेळ हवा असतो. ते आपल्या आत्म्याला श्वास घेऊ देतात. पण कटू सत्य हेच आहे, जगाला हे समजत नाही. लोक त्यांना समजतात, तू दूर का जातोस, तू एवढा थंड का, तू एवढा वेळ एकटाच का राहू इच्छितो, तू माझ्यापासून पळतोयस का. नाही, कुंभ व्यक्ती पळत नाहीत, ते स्वतःला रिचार्ज करत असतात. कुंभ राशीला एखादा कंट्रोल करतो, काय करावं, कुणाशी बोलावं, कुठं जावं हे सांगतो, तर त्यांना असं वाटतं जणू कोणीतरी त्यांच्या श्वासच काढून घेतो आहे. ते आतून घुसमटतात, त्यांचा आत्मा ओरडतो, मला बांधू नका, मला जसं आहे तसं राहू द्या. आणि अशा वेळी ते करतात ते सर्वात मोठं काम, ते शांतपणे दूर होतात. त्यांना बंधनं नकोत, पण त्याग हवा, त्यांना श्वास हवा, त्यांना स्वतःवरचा हक्क हवा, कारण ते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगू शकतात. स्वातंत्र्य हे त्यांच्या आयुष्याचं फक्त गरज नाही, ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. ते जिथे प्रेमाने राहतात ते तिथेच राहतात, जिथे बंधनं येतात ते तिथून कायमचे निघून जातात. कुंभ राशीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे पाण्यातून आकाश पकडण्याचा प्रयत्न. नाही जमणार, कधीच नाही जमणार. चौथे सत्य आहे, स्वतःच्या जगात हरवणारी रास, म्हणजे लोकांना वाटतं इग्नोर करत आहेत. कुंभ राशीचा सर्वात गूढ, सर्वात मिसअंडरस्टँड स्वभाव म्हणजे त्यांचे अचानक शांत होणे. तुम्ही बोलत असता, कुणीतरी कथा सांगत असतं, एखादी गप्पा रंगलेली असते आणि अचानक कुंभ व्यक्तीची नजर रिकामी होते. त्यांचा चेहरा शांत होतो, आवाज मंदावतो, ते अचानक दूर जातात, पण शरीर तिथेच असतं. आणि लोक म्हणतात, काय रे, माझ्याकडे लक्षच नाही, तुला काही इंटरेस्टच नाही, माझं बोलणं तुला महत्त्वाचं नाही का. पण कटू सत्य अगदी उलट आहे. कुंभ राशी इग्नोर करत नाही, ते त्यांचे स्वतःचा विश्वास घसरतात. त्यांच्या मनात विचारांची गर्दी असते, एक मागोमाग एक विचार, एक कल्पना, एक भावना प्रचंड वेगाने त्यांच्या मनात धडकत असते. कधी एखादी आठवण, कधी एखादी समस्या, कधी स्वप्न, कधी कोणाची काळजी. कुंभ व्यक्तींना कुठल्या क्षणी त्यांच्या आतल्या जगात जाणं अगदी सहज शक्य असतं. ते खोलीत असतात, लोकांमध्ये असतात, पण काही सेकंदच ते मनाने शेकडो किलोमीटर दूर निघून गेलेले असतात. ते इग्नोर नाही, ते त्यांच्या मनाचं ओझं आहे, त्यांच्या गहन विचारांचा महासागर आहे. लोकांना वाटतं ते गप्प का, पण कुंभ व्यक्ती गप्प नसतात. ते मनात इतकं काही प्रोसेस करत असतात की शब्द बाहेरच येत नाहीत. त्यांचे जग वेगळे आहे, अत्यंत खोल, अत्यंत गुंतागुंतीचे, अत्यंत अनोळखी. जितकं बाहेरून शांत, तितकंच आतून विचारांच्या तुफानाने भरलेलं. म्हणून कुंभ राशी कधी अचानक शांत होते, कधी एकटं बसते, कधी कुणाकडे लक्ष देत नाही, कारण त्यांचं मन दुसऱ्यांच्या फ्रिक्वेन्सीवर चालत असतं. हा स्वभाव लोकांपासून त्यांना दूर करतो, गैरसमज निर्माण करतो, पण हेच त्यांचं सत्य आहे. त्यांचं स्वतःचं एक विश्व असतं आणि ते तिथं वारंवार हरवतात. पाचवे सत्य आहे, कमी लोकांनाच मनात घेतात, पण घेतलं तर आयुष्यभरासाठी. कुंभ राशीचे व्यक्तिमत्व हजारो लोकांना आकर्षित करतं. ते जमलं की वातावरण हलकं होतं, लोक त्यांच्याकडे ओढले जातात. त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांची विचारशैली सगळंच वेगळं अनोखं असतं. लोकांना वाटतं कुंभ राशी सोशल आहे, खूप मित्रमैत्रीण आहेत, सगळ्यांशी जुळतात. पण कटू सत्य हे आहे की कुंभ राशी बाहेरून सोशल असते, पण मनातून खूपच सिलेक्टिव्ह असते. ते सगळ्यांसोबत हसतात, गप्पा मारतात, लोकांना मदत करतात, पण त्यांच्या मनाजवळ येण्याचा हक्क तो फार कमी लोकांना मिळतो. कारण कुंभ राशी मन उघडण्याआधी माणसाची खरी ओळख पाहते. त्या व्यक्तीचा स्वभाव, स्वच्छता, प्रामाणिकपणा, आवाज, ऊर्जा सगळं तपासतात ते. आणि जर ती व्यक्ती खरी नसेल, त्यांच्या मनाशी जुळत नसेल, तर कितीही जवळची असली ते तिला मनात येऊ देत नाहीत. त्यांच्या हृदयात जागा मिळणं म्हणजे
एखादं दुर्मिळ रत्न मिळण्यासारखं आहे, कारण त्यांचं मन विशाल असलं तरी त्या मनात दार मात्र खूप लहान असतं. पण कटू सत्याचा भाग आता सुरू होतो. कुंभ राशी एकदा कोणाला मनात घेतलं तर ते त्या व्यक्तीसाठी स्वतःला विसरतात. त्यांना त्यांची व्यथा सांगतो, त्यांच्यात ऊर्जा घालतात, त्यांच्या आनंदात सुख शोधतात, त्यांच्या दुःखात स्वतःचं हृदय मोडून घेतात. कधी कधी ते इतके अटॅच होतात की समोरची व्यक्तीही ते समजू शकत नाही, आणि जर ती व्यक्ती निघून गेली, दूर झाली, धोका दिला तर त्या जखमा कुंभ राशी आयुष्यभर विसरत नाहीत. कुंभ राशी सामाजिक आहे, पण प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये अत्यंत सिरियस असतात. त्यांचं मन कोणाला सहज मिळत नाहीत, आणि मिळालं तर कायमचं मिळतं. हे त्यांचं सर्वात सुंदर आणि सर्वात कटू सत्य आहे. 6वे सत्य आहे, चुका मान्य करत नाहीत, पण आतून अपराधीपणाने तुटत असतात. कुंभ राशीच्या लोकांना एक गोष्ट खूप कठीण जाते, स्वतःची चूक स्वीकारणं. लोकांना वाटतं हे हट्टी आहेत, अहंकारी आहेत, माफी मागायला लाज वाटते त्यांना. पण कटू सत्य काहीतरी अगदी वेगळंच सांगतं. कुंभ राशी हट्टीपणामुळे चूक मान्य करत नाहीत, ते भावनेच्या ओझ्यामुळे मान्य करत नाही. त्यांना जेव्हा जाणवतं की मी चुकीचं केलं, मी कोणाला दुखावलं, मी नीट वागलो नाही, ते त्या क्षणी मनातून कोसळतात. त्यांच्या आत अपराधीपणाचा असा ज्वालामुखी फुटतो की ते स्वतःला दोष देत रात्रभर झोपू शकत नाहीत. ते स्वतःलाच शिक्षा देतात, स्वतःलाच दोष देतात, स्वतःलाच त्रास देतात. पण तरीही ओठांवर माफीचे शब्द येत नाहीत का? कारण कुंभ राशीला त्यांची भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही. त्यांना चुकीचं वागल्याचं दुःख असतं, पण ते व्यक्त करणं त्यांना जमत नाही. त्यांच्या मनात सतत आवाज येत असतात, मी चुकीचं केलं, मी असं करायला नको होतं, मी त्यांचं मन मोडलं. पण बाहेरून ते शांत स्थिर, जणू काहीच झालं नाही. जगाला ते इगो वाटतं, पण खरं कटू सत्य असं आहे की ते आतून स्वतःला खूप कठोर असतात. त्यांची माफी बोलून नाही, कामातून दिसते, वर्तणुकीत बदल दिसतो, काळजी वाढते, समज वाढते. ते शब्दांनी कधीच म्हणू शकत नाहीत मला माफ करा, पण मनातून ते अनेकदा ओरडत असतात, मी चुकीचा होतो, मला वाईट वाटतं. कुंभ राशी बाहेरून कठोर, आतून अतिशय नाजूक, आणि हे सत्य खूप वेदनादायक आहे, पण पूर्णपणे खरं आहे. 7वे सत्य आहे, तुम्ही स्वतःला इतके मजबूत दाखवता की लोकांना वाटतं तुम्हाला कोणाचीच गरज नाही. कुंभ राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खोलवर विचार करणारे असतात, पण तुम्ही तुमच्या भावना कधीही सहजपणे दाखवत नाही. तुम्ही नेहमी मजबूत असता, कुठलीही अडचण आली तरी मी सांभाळतो असं सांगता, स्वतःचं दुःख लपवता, इतरांच्या समस्या मात्र मनापासून सोडवता. याचा परिणाम असा होतो की लोकांना वाटतं तुम्ही तुटतच नाही, त्यामुळे कोणीही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आतून थोडे एकटे पडता, पण बाहेरून मात्र अत्यंत आत्मविश्वासपूर्ण दिसता. कुंभ राशी स्वतःच्या जखमा शिवून घेते, पण इतरांच्या जखमा भरून काढायला धावून जाते. लोकांना तुमचं शांत राहणं हे मजबूती वाटतं, पण प्रत्यक्षात ती अणकही वेदना असते. हा कटू सत्याचा सर्वात मोठा भाग म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना समजून घेणाऱ्यांची कमतरता असते, कारण ते स्वतःला उघड करू देतच नाहीत. कुंभ राशीचे लोक दूर जात नाहीत, पण नातं ओसाड झालं की ते परत कधीही मागे वळून पाहत नाहीत. कुंभ राशीचं मन खूप मोठं असतं, ते कोणावर पटकन प्रेम करतात असं नाही, पण एकदा कोणी मनात बसलं की त्या व्यक्तीसाठी आकाश जमीन एक करतात. मात्र इथेच येतं त्यांचा 8वं कटू सत्य, नात्यातील दुर्लक्ष. कुंभ राशी सहन करत नाहीत. कुंभ राशीचे लोक नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत करतात, पण कोणी दूर वागायला लागला, संवाद कमी झाला, आदर कमी झाला किंवा एकतर्फी प्रयत्न होत असल्यास जाणवलं तर ते हळूहळू शांत होतात. आणि ही शांतता म्हणजे राग नाही, ही आहे समाप्तीची खूण. कुंभ राशी एकदा मनाने थंड झाली तर नातं संपलं समजा. ते ओरडत नाहीत, जगाला दाखवत नाहीत, नाट्य करत नाहीत, फक्त मनातून त्या व्यक्तीला शांतपणे काढून टाकतात. 9वे सत्य आहे, तुमची स्वप्न लोकांच्या समजुती बाहेरची असतात. कुंभ राशीचे स्वप्न फक्त मोठी नसतात, तर ती भविष्यातली दूरदर्शनी खूप आधी विचार केलेली असतात. म्हणूनच लोक तुमचे प्लॅन अति मोठे म्हणतात, तुमच्या विचारांना वास्तव म्हणतात. तुमची स्वप्न समजत नसल्यामुळे ते खिल्ली उडवतात. तुम्ही वेगळं विचारलात की लोकांना ते विचित्र वाटतं. पण कुंभ राशी मात्र आज लोकांना न समजणाऱ्या गोष्टी उद्या वास्तवात बदलून दाखवते. कुंभ राशी इतर जिथे शेवट बघतात तिथे सुरुवात पाहते. तुमचा मेंदू वेगळ्या लेवलवर काम करतो. तुम्ही भविष्याची तयारी आधीच करत असता, पण लोकांना ते कधीच दिसत नाही, कारण कुंभ राशीचे अनेक निर्णय लोकांच्या समजण्या पलीकडेच असतात. म्हणून तुम्हाला ओव्हर थिंकर म्हणतात, पण प्रत्यक्षात तुम्ही ओव्हर प्लॅनर असता. कुंभ राशीचे मन जखमी झालं तर ते बोलत नाहीत, फक्त अंतर वाढवतात. कुंभ राशी बाहेरून खूप शांत, समजूतदार आणि संतुलित दिसते, परंतु आतून ते भावनिकरित्या खूप खोलवर जखमी होतात. त्यांचं मन अत्यंत नाजूक, पण त्यांची वेळ खूप मजबूतही असते. 10वे सत्य आहे, तुम्ही दुखावला तर कुंभ राशी उलट प्रतिक्रिया देत नाही, फक्त शांत होऊन दूर सरकते.
कुंभ राशी रागाने उत्तर देत नाही, नातं तोडण्याची धमकी देत नाही, भांडत नाही, ते फक्त एकच गोष्ट करतात, शांत होतात. आणि ही शांतता म्हणजेच मनातून तुमची व्हॅल्यू कमी झाली आहे, जखम खोलवर गेली आहे, त्या व्यक्तीवरचा विश्वास तुटायला लागला आहे. आता त्या नात्याला पूर्वीचं रूप कधीच मिळणार नाही. कुंभ राशी काही बोलत नाही, पण ते ज्या दिवशी शांत होतात त्या दिवशी तुम्ही त्यांना गमवायला सुरुवात केली असते. ही शांतता रागामुळे नसते, तर आतून होणाऱ्या विघटनामुळे असते. आणि या सर्वात सत्यातला सर्वात मोठा भाग आणि शेवटचा म्हणजे कुंभ राशीचे मन दुखावल्यावर ते परत कधीही तितकंच विश्वासू होऊ शकत नाहीत. नातं राहत नाही, पण त्यांची भावना मात्र बदलते. कुंभ राशीला सर्वजण आवडतात, पण खऱ्या अर्थाने त्यांना कुणीच समजत नाही. ही संपूर्ण यादीतील सर्वात खोल, सर्वात वेदनादायी आणि सर्वात खरं कटू सत्य आहे. कुंभ राशीचं व्यक्तिमत्व इतकं जटिल आणि बहुपदरी असतं की त्यांना समजून घेणं हे साधं काम नसतंच. आणि म्हणूनच 11वे सत्य, तुम्ही सर्वांना समजून घेता, पण तुम्हाला समजून घेणारा एकही खरा माणूस क्वचितच मिळतो. कुंभ राशीचे मन बुद्धिमान, संवेदनशील, खोल आणि सतत विचारात असतं. तुम्ही इतरांच्या भावना ओळखता, त्यांचे प्रश्न समजून घेता, त्यांचं दुःख, त्यांचे संघर्ष सहज समजता. पण जेव्हा तुमची वेळ येते, लोक तुम्हाला किती शांत आहात ते पाहतात, पण आतून किती तुटलेला आहात ते कधीच पाहत नाहीत. कुंभ राशी हसत राहते, पण त्यांचा आत्मा मात्र एकाकी प्रवासात असतो. कारण तुमचे विचार खूप खोल असतात, तुमचा मेंदू खूप वेगाने चालतो, तुमचं हृदय संवेदनशील असतं, तुमचं निरीक्षण प्रचंड तीक्ष्ण असतं, तुमचं व्यक्तिमत्व लोकांच्या पातळीपेक्षा वरचं असतं. लोकांना हे सर्व समजणं अवघड जातं, म्हणूनच अनेकदा तुम्ही लोकांमध्ये असूनही एकटं वाटता. या सत्यांचा सारांश म्हणजे कुंभ राशीचे मन जसं विशाल आकाशासारखं असतं, तसं ते समजून घेणारे माणसं फारच दुर्मिळ असतात. कुंभ राशी एकाकी नसते, ते फक्त त्यांच्या इतके खोल माणसं कमी असतात. कुंभ राशीचे सत्य जाणून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशीचे लोक हे साधे लोक नाहीत. ते विचारांनी वेगळे, भावनांनी खोल आणि स्वभावाने प्रचंड मजबूत असतात. जग त्यांना कधी कधी चुकीचं समजतं, कधी दुर्लक्ष करतं, कधी त्यांची किंमत उशिरा ओळखतं. पण एक गोष्ट मात्र ठाम आहे, कुंभ राशीला हरवणारा अजून जन्मलेलाच नाही. लोक तुमच्यावर शंका घेतील, तुमच्या क्षमतेला आव्हान देतील, तुमच्या मनाला तडा देण्याचा प्रयत्न करतील. पण कुंभ राशीचा प्रवास वेगळा आहे. ते पडले तरी उभं राहतात, तुटले तरी पुन्हा तयार होतात आणि हरले तरी जिंकून दाखवतातच.